नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण विषय इतिहास पाठ 3 उपयोजित इतिहास या पाठाचा अभ्यास करणार आहोत. प्रस्तावना. इतिहास म्हणजे केवळ मानवी जीवनाच्या प्रगतीचा आलेख न राहता आज हा विषय आधुनिक काळातील एक महत्त्वपूर्ण असा उपयोजित विषय म्हणून मान्य झाला आहे. आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृतींचे, परंपरांचे अवशेष असतात. तो आपला सांस्कृतिक वारसा असतो. ती आपली ओळख असते. उपयोजित इतिहासाच्या आधारे मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करता येते. या पाठातील जे अभ्यास घटक आहेत ते 1. उपयोजित इतिहास म्हणजे काय. 2. उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन. 3. उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ. 4. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन. 5. संबंधित व्यावसायिक क्षेत्र. या अभ्यास घटकातील आपण पहिले 2 अभ्यास घटक पाठीमागच्या भागामध्ये अभ्यासलेले आहे. आजच्या भागामध्ये आपण उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन, संबंधित व्यावसायिक क्षेत्रे या घटकांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. सुरुवातीचा जो मुद्दा आहे तो आहे उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ. उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ. भूतकाळातील मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील अनेक अवशेष वर्तमान काळात अस्तित्वात असतात. त्यांच्याबद्दल आपल्या मनात कुतूहल असते, आत्मीयता असते. कारण आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृतींचे, परंपरांचे अवशेष असतात. तो आपला सांस्कृतिक वारसा असतो. ती आपली ओळख असते. तो सांस्कृतिक वारसा आपल्या आणि पुढील पिढीच्या हितासाठी दीर्घकाळ जतन करण्याची, त्याचे संवर्धन करण्याची आवश्यकता असते. इतिहासाच्या आधारे वर्तमान काळाचे आकलन आणि भविष्य काळासाठी दिशादर्शन असे उपयोजित इतिहासाचे वर्णन करता येईल. म्हणजेच पहा की आपल्या पूर्वजांनी ज्या निर्माण केलेल्या कलाकृतींचे, परंपरांचे अवशेष असतात. तो आपला काय आहे तर तो आपला सांस्कृतिक वारसा आहे. ती आपली काय आहे तर ओळख आहे. आणि तो सांस्कृतिक वारसा आपल्या आणि पुढील पिढीच्या हितासाठी दीर्घकाळ जतन करण्याची, त्याची संवर्धन करण्याची काय असते आवश्यकता असते. तसेच पहा की इतिहासाच्या आधारे वर्तमान काळाचे आकलन आणि भविष्य काळासाठी दिशादर्शन असे उपयोजित इतिहासाचे वर्णन करता येईल. म्हणजेच काय तर इतिहासाच्या आधारे वर्तमान काळाचे आकलन आणि भविष्य काळासाठी दिशादर्शन असे उपयोजित इतिहासाचे वर्णन करता येईल. पहा त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन. त्यामध्ये मध्ये सांस्कृतिक वारसा. सांस्कृतिक वारसा हा मानवनिर्मित असतो. तो मूर्त आणि अमूर्त अशा 2 प्रकारचा असतो. पहा सांस्कृतिक वारसा कोणत्या प्रकारामध्ये मोडतो तर मूर्त आणि अमूर्त अशा 2 प्रकारामध्ये सांस्कृतिक वारसा मोडतो. त्यामध्ये पहा की एक मूर्त सांस्कृतिक वारसा. मूर्त सांस्कृतिक वारसा याच्यामध्ये कशाचा समावेश होतो तर या प्रकारात प्राचीन स्थळे, वास्तू, वस्तू, हस्तलिखिते, शिल्पे, चित्रे इत्यादींचा समावेश हा मूर्त सांस्कृतिक वारसा
याच्यामध्ये होतो. परत एकदा पहा, मूर्त सांस्कृतिक वारसा या प्रकारात प्राचीन स्थळे, वास्तू, वस्तू, हस्तलिखिते, शिल्पे, चित्रे इत्यादींचा समावेश होतो. तर पहा की 2 अमूर्त सांस्कृतिक वारसा. अमूर्त सांस्कृतिक वारसा, मग या प्रकारात कोणत्या गोष्टींचा समावेश होतो? तर पहा, मौखिक परंपरा आणि त्यासाठी उपयोगात आणली जाणारी भाषा. मौखिक परंपरा आणि त्यासाठी उपयोगात आणली जाणारी भाषा, तसेच पारंपरिक ज्ञान, सण समारंभ साजरे करण्याच्या सामाजिक पद्धती आणि धार्मिक विधी, त्याचबरोबर कला सादरीकरणाच्या पद्धती, विशिष्ट पारंपरिक कौशल्य, अशा परंपरा, पद्धती, कौशल्य इत्यादींचे प्रतिनिधित्व करणारे समूह किंवा गट यांचा समावेश कशामध्ये होतो? तर अमूर्त सांस्कृतिक वारसा. अमूर्त सांस्कृतिक वारसा. त्यानंतर पहा की ब मध्ये काय येतं? तर नैसर्गिक वारसा. नैसर्गिक वारसा निसर्गातील जैववैद्याच्या विचार नैसर्गिक वारशाच्या संकल्पनेत केलेला आहे. त्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो. त्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो. मग ते कोणते आहेत? तर प्राणी, वनस्पतीसृष्टी, त्यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणाऱ्या परिसंस्था आणि भूरचनात्मक वैशिष्ट्ये. नैसर्गिक वारसामध्ये कोणत्या गोष्टी येतात? तर 1 प्राणी, 2 वनस्पतीसृष्टी, 3 त्यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणाऱ्या परिसंस्था आणि भूरचनात्मक वैशिष्ट्ये. हे कशामध्ये येते? तर नैसर्गिक वारसा. पहा की पुढील मानवी पिढीच्या हितासाठी, पुढील मानवी पिढ्यांच्या हितासाठी आपल्या वारशाचे जतन होणे आवश्यक आहे. नामशेष होण्याच्या वाटेवर असलेल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन आणि संवर्धन व्हावे या हेतूने युनेस्को या जागतिक संघटनेने काही दिशादर्शक तत्त्वे जाहीर केलेली आहेत. काही दिशादर्शक तत्त्वे जाहीर केलेली आहेत. या दिशादर्शक तत्त्वांच्या आधारे जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी जाहीर केलेली आहे. कोणी केलेली आहे? तर युनेस्को याने जागतिक संघटनेने काही दिशादर्शक तत्त्वे जाहीर केलेली आहेत आणि त्या दिशादर्शक तत्त्वांच्या आधारे जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी जाहीर केलेली आहे. आता आपण त्या यादींची, जी यादी जाहीर केलेली आहेत त्याची नावे पाहूया. पहा, एका दृष्टिक्षेपात पाठ्यपुस्तकाच्या पान नंबर 18 वरती आहे. पाठ्यपुस्तकाच्या पान नंबर 18 वरती आहे की भारतातील जागतिक मौखिक आणि अमूर्त वारसा यादीत समाविष्ट झालेल्या परंपरा. भारतातील जागतिक मौखिक आणि अमूर्त वारसा यादीत समाविष्ट झालेल्या परंपरा. त्यामध्ये पहा की 2001 मध्ये कुटियट्टम ही केरळमधील संस्कृत नाट्य परंपरा. 2003 वैदिक पठण परंपरा. 2005 उत्तर भारतातील रामलीला सादरीकरण. 2009 गढवाल उत्तराखंड येथील रमण धार्मिक उत्सव आणि विधिनाट्य. 2010 राजस्थानचे कालबेलिया लोकसंगीत आणि लोकनृत्य. 2010 पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिशा येथील छाऊ नृत्य. 2010 केरळातील मुडेटट्टू
विधिनाट्य आणि नृत्यनाट्य. 2012 लडाख, जम्मू आणि काश्मीर येथील बौद्ध मंत्रपठणाची परंपरा. 2013 मणिपूर येथील सहकीर्तन परंपरा. 2014 पंजाबमधील ठटेरा जमातीची तांब्याची आणि पितळी भांडी बनवण्याची कला परंपरा. 2016 नवरोज आणि 2016 योग. त्यानंतर पहा की भारतातील जागतिक वारसा स्थळे सांस्कृतिक. भारतातील जागतिक वारसा स्थळे सांस्कृतिक, त्यामध्ये 1983 आग्र्याचा किल्ला, 1983 अजंठा लेणी, 1983 वेरूळ लेणी, 1983 ताजमहाल, 1984 महाबलीपुरम येथील मंदिरे, 1984 कोणार्क सूर्य मंदिर, 1986 गोव्यातील चर्चेस आणि कॉन्व्हेंट्स, 1986 फत्तेपूर सिक्री, 1986 हम्पी येथील वास्तुसंकुल, 1986 खजुराहो येथील मंदिरे, 1987 घारापुरी एलिफंटा लेणी. त्यानंतर त्यामध्येच पहा की 1987 चोळ मंदिरे, तंजावरचे बृहदेश्वर मंदिर, 2004 गंगेकोंड चोळीश्वरचे भद्रेश्वर मंदिर आणि दारासुरमरचे ऐरावतेश्वर मंदिर, 1987 पट्टदकल येथील मंदिरे, 1989 सांचीचा स्तूप, 1993 हुमायूनची कबर, 1993 कुतुब मिनार आणि परिसरातील वास्तू, 1999 दार्जिलिंग हिमालयन रेल्वे, 2 नीलगिरी माउंटन रेल्वे, 3 द कालका शिमला रेल्वे, 2002 बोधगया येथील महाबोधी मंदिर आणि परिसर, 2003 भीमबेटका येथील शैलाश्रय, 2004 चंपानेर पावागड पुरातत्वीय स्थळ, 2004 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, 2007 लाल किल्ला दिल्ली, 2010 जंतर मंतर जयपूर, 2013 राजस्थानमधील पर्वतीय किल्ले, 2014 गुजरातमधील पाटण येथील राणी की बाव, 2016 नालंदा महावीर पुरातत्वीय स्थळ, 2016 चंदीगड येथील कॅपिटल कॉम्प्लेक्स, 2017 अहमदाबाद ऐतिहासिक शहर. त्यानंतर पहा की भारतातील जागतिक वारसा स्थळे नैसर्गिक. भारतातील जागतिक वारसा स्थळे नैसर्गिक 1985 काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, 1985 केवलदेव राष्ट्रीय उद्यान, 1985 मानस वन्यजीवन अभयारण्य, 1987 सुंदरबन राष्ट्रीय उद्यान, 1988 नंदादेवी आणि व्हॅली ऑफ फ्लावर्स, 2005 राष्ट्रीय उद्याने, 2012 पश्चिम घाट, 2014 ग्रेट हिमालयन पार्क. आणि पहा की भारतातील
मिश्र स्वरूपाचे जागतिक वारसा स्थळ 2016 कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान. 2016 कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान. पहा की तुमच्यासमोर जे चित्र दिसत आहे हे चित्र आहे कास पठार. कास पठार युनेस्कोच्या जागतिक नैसर्गिक वारशाच्या यादीत पश्चिम घाटाचा समावेश 2012 मध्ये केला गेला आहे. युनेस्कोच्या जागतिक नैसर्गिक वारशाच्या यादीत पश्चिम घाटाचा समावेश 2012 मध्ये केला गेला आहे. सातारा जिल्ह्यातील कास पठार पश्चिम घाटरांगामध्येच आहे. कास पठार सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाटरांगामध्ये आहे. त्यानंतर पहा तुमच्यासमोर जे चित्र दिसत आहे ते आहे कैलास मंदिर वेरूळ. वेरूळ येथील कैलास मंदिर. त्यानंतरचे पहा हे चित्र जे दिसत आहे ते आहे इंटॅक म्हणजेच इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज ही स्वयंसेवी संस्था 1984 पासून कार्यरत आहे. म्हणजेच वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याचे बहुतांश काम भारत सरकारचे पुरातत्व खाते आणि भारतातील प्रत्येक राज्य शासनाची पुरातत्व खाती करत असतात. इंटॅक ही इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज स्वयंसेवी संस्था या क्षेत्रात 1984 पासून कार्यरत आहे. पहा की सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन हे उपयोजित इतिहासाचे एक प्रमुख अंग आहे. या वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याचे बहुतांश काम भारत सरकारचे पुरातत्व खाते आणि भारतातील प्रत्येक राज्य शासनाची पुरातत्व खाती करत असतात. परत एकदा पहा, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन हे उपयोजित इतिहासाचे एक प्रमुख अंग आहे. या वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याचे बहुतांश काम भारत सरकारचे पुरातत्व खाते आणि भारतातील प्रत्येक राज्य शासनाची पुरातत्व खाती करत असतात. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशांच्या स्थळांच्या जतन आणि संवर्धनाच्या प्रकल्पांमध्ये अनेक विषयातील तज्ज्ञांचा सहभाग आवश्यक असतो. त्या सर्वांमध्ये संबंधित स्थळांच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय इतिहासाची जाणीव निर्माण करण्याचे काम उपयोजित इतिहासाद्वारे करता येते. स्थळांच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय इतिहासाची जाणीव निर्माण करण्याचे काम उपयोजित इतिहासाद्वारे करता येते. पहा की त्यामध्ये काय अपेक्षित आहे तर एक, प्रकल्पांतर्गत वारसा स्थळांचे मूळ स्वरूप न बदलता जतन आणि संवर्धनाची कामे करणे शक्य होते. प्रकल्पांतर्गत वारसा स्थळांचे मूळ स्वरूप न बदलता जतन आणि संवर्धनाची कामे करणे शक्य होते. तसेच 2, स्थानिक समाजाची घडण आणि मानसिकता. स्थानिक समाजाची घडण आणि मानसिकता त्यांच्यापुढे असणारी वर्तमानातील विविध आव्हाने, स्थानिक लोकांच्या अपेक्षा यांचा आढावा घेता येतो. त्याचबरोबर सांस्कृतिक वारसा स्थळांचे जतन आणि संवर्धन करत असताना स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचे नियोजन करता येते. त्याचबरोबर स्थानिक लोकांना त्या प्रकल्पात सामील करून घेता येते. स्थानिक लोकांना
त्या प्रकल्पात सामील करून घेता येते आणि स्थानिक लोकांच्या परंपरागत कौशल्यांना प्रोत्साहन देऊ शकतील अशा उद्योग व्यवसायांना चालना मिळावी यासाठी पद्धतशीर नियोजन करणे शक्य होते. तुम्हाला याच्यावर असा प्रश्न येतो, नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून कोणत्या गोष्टी साध्य होतात? कोणता प्रश्न येतो? नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून कोणत्या गोष्टी साध्य होत्या? पहा की माहीत आहे का तुम्हाला की जगातील सर्वात प्राचीन समजले जाणारे म्हणजेच इसवी सन पूर्व 6वे शतक संग्रहालय मेसोपोटेमियातील ऊर या प्राचीन शहराचे उत्खनन करताना सापडले. हे उत्खनन ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ सर लिओनार्ड वुली यांनी 1922 ते 1934 या काळात केले होते. हे संग्रहालय एनिगोल्डी नावाच्या मेसोपोटेमियाच्या राजकन्येने बांधले होते. ती स्वतः त्या संग्रहालयाची संग्रहपाल म्हणून काम पाहत असे. या संग्रहालयात सापडलेल्या प्राचीन वस्तूंसोबत त्या वस्तूंचे सविस्तर वर्णन करणाऱ्या मातीच्या वटिका होत्या. तुम्हाला जे समोर चित्र दिसत आहे ते कशाचं आहे तर पुरावस्तूंचे वर्णन करणारी मातीची वटिका. पुरावस्तूंचे वर्णन करणारी मातीची वटिका त्याचे हे काय आहे तर चित्र आहे. त्यानंतर पहा की माहीत आहे का तुम्हाला, हे जे तुमच्या समोर चित्र दिसत आहे ते आहे इंडियन म्युझियम कोलकाता. कोलकाता येथे असलेले इंडियन म्युझियम याची स्थापना एशियाटिक सोसायटीतर्फे सन 1814 मध्ये झाली. नॅथॅनियल ऑलिक हे डॅनिश वनस्पतीशास्त्रज्ञ त्याचे संस्थापक आणि पहिले संग्रहपाल होते. इथे दिलेल्या संग्रहालयाचे छायाचित्र 1905 सालचे आहे. संग्रहालयाचे कला, पुरातत्व आणि मानवशास्त्र असे 3 प्रमुख विभाग असून त्यांच्याशी संलग्न असलेले जतन, प्रकाशन, छायाचित्रण, प्रदर्शन, सादरीकरण, प्रतिकृती निर्मिती, प्रशिक्षण, ग्रंथालय, सुरक्षा असे विभाग त्यामध्ये आहेत. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे संबंधित व्यावसायिक क्षेत्रे. मग ही संबंधित व्यावसायिक क्षेत्रे कोणती आहेत तर 1 संग्रहालये आणि अभिलेखागार. 2 ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन. 3 पर्यटन आणि आतिथ्य. 4 मनोरंजन आणि संपर्क माध्यमे. पहा की यातील प्रत्येक क्षेत्राच्या व्यवस्थापनासाठी विशेष कौशल्य प्राप्त असलेल्या मनुष्यबळाची आवश्यकता असते. उदाहरणार्थ स्थापत्य विशारद, अभियंता, इतिहासकार, पुरातत्त्वज्ञ, संग्रहपाल, समाजशास्त्रज्ञ, अभिलेखागार व्यवस्थापक, कायदेतज्ञ, छायाचित्रण तज्ज्ञ इत्यादी. म्हणजेच प्रत्येक क्षेत्राच्या व्यवस्थापनासाठी विशेष कौशल्य प्राप्त असलेल्या मनुष्यबळाची आवश्यकता असते. उदाहरणार्थ कोणते आहेत तर स्थापत्य विशारद, अभियंता, इतिहासकार, पुरातत्त्वज्ञ, संग्रहपाल,
समाजशास्त्रज्ञ, अभिलेखागार व्यवस्थापक, कायदेतज्ञ, छायाचित्रण तज्ज्ञ इत्यादी. तसंच या तज्ज्ञांना प्राचीन स्थळे, वास्तू आणि वस्तू यांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचे सर्व पुरेसे ज्ञान असणे काय आहे तर आवश्यक आहे. प्राचीन स्थळे, वास्तू आणि वस्तू यांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचे सर्व पुरेसे ज्ञान असणे तज्ज्ञांना आवश्यक असते. उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रातील प्रकल्पामुळे उल्लेख केलेल्या क्षेत्रांमध्ये व्यवसायाच्या अनेक संधी काय आहेत तर उपलब्ध आहेत. व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. पहा, माहीत करून घ्या. अभिलेखागारांमध्ये महत्त्वाची जुनी कागदपत्रे, दप्तरे, जुने चित्रपट इत्यादी जतन करून ठेवली जातात. अभिलेखागारांमध्ये महत्त्वाची जुनी कागदपत्रे, दप्तरे, जुने चित्रपट इत्यादी जतन करून ठेवली जातात. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्लीमध्ये आहे. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्लीमध्ये आहे. भारतातील प्रत्येक राज्याचे स्वतंत्र अभिलेखागार आहे. भारतातील प्रत्येक राज्याचे स्वतंत्र अभिलेखागार आहे. पहा की वैशिष्ट्यपूर्ण अभिलेखागार पुण्यामध्ये नॅशनल फिल्म आर्काइव्ह म्हणजेच राष्ट्रीय फिल्म संग्रहालय या संस्थेची मुख्य कचेरी आहे. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याचा माध्यम विभाग म्हणून सन 1964 मध्ये त्याची स्थापना झाली. त्यामागे 3 उद्देश आहेत. प्रामुख्याने 3 प्रमुख उद्देश आहेत. एक, भविष्यातील पिढ्यांसाठी दुर्मिळ भारतीय चित्रपटांचा शोध घेणे, ते मिळवणे आणि चित्रपटांच्या त्या वारशाचे जतन करणे. 2, चित्रपटांशी संबंधित महत्त्वाच्या बाबींचे वर्गीकरण करणे, त्यांच्या कायमस्वरूपी नोंदी तयार करणे आणि संशोधन करणे. आणि 3, चित्रपट संस्कृतीच्या प्रसाराचे केंद्र प्रस्थापित करणे. हे काय आहेत तर प्रमुख 3 उद्देश आहेत. तुम्हाला याच्यावर परीक्षेसाठी प्रश्न येतो. अभिलेखागार. मग अभिलेखागार म्हणजेच काय तर ज्या ठिकाणी जुनी कागदपत्रे, दप्तरे, जुने चित्रपट यांसारखे ऐतिहासिक दस्तऐवज जतन केले जातात त्या ठिकाणाला अभिलेखागार असे म्हणतात. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार कुठे आहे तर दिल्ली येथे असून हे आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार आहे आणि भारतातील प्रत्येक राज्याचे स्वतंत्र अभिलेखागार आहे. अशा प्रकारे उपयोजित इतिहास हे कार्यक्षेत्र लोकांमध्ये इतिहासासंबंधीचे प्रबोधन कसे करता येईल, आपल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याविषयी समाजात जागृती कशी निर्माण करता येईल, त्यासाठी इतिहासाच्या ज्ञानाचा उपयोग कसा करता येईल, त्या अनुषंगाने व्यावसायिक कौशल्य आणि उद्योग व्यवसायांच्या क्षेत्रात वाढ कशी करता येईल आणि नियोजन करण्याचे काम उपयोजित इतिहासात केले जाते. कोणते काम केले जाते तर उपयोजित इतिहास हे कार्यक्षेत्र लोकांमध्ये इतिहासासंबंधीचे प्रबोधन कसे करता येईल, आपल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याविषयी समाजात जागृती कशी निर्माण करता येईल, त्यासाठी इतिहासाच्या ज्ञानाचा उपयोग कसा करता येईल, त्या अनुषंगाने व्यावसायिक कौशल्य
आणि उद्योग व्यवसायांच्या क्षेत्रात वाढ कशी करता येईल आणि नियोजन करण्याचे काम उपयोजित इतिहासात केले जाते. पुढील पिढ्यांच्या हितासाठी योग्यरित्या जतन संवर्धन व्हावे म्हणून हे आवश्यक आहे. पहा, हा स्वाध्याय तुमचा आजचा अभ्यास असणार आहे. हा स्वाध्याय सर्वांनी आपल्या वहीमध्ये सोडवायचा आहे. हा तुमचा आजचा अभ्यास आहे. धन्यवाद.